गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो
पै माग
द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती परिमी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा विठ्ठल वरम पुंडरीकाय तुमुनींद्राय समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्म भजे पांडुरंगं इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम। श्रीपादनाथम गुरुराज वैर्यम मोक्षनाम ज्ञानदानैक्यदक्षम गोटी क्षेत्र निवासिनम तम नमामि वेदविंदां वनिष्ठं सद्गुरुनाथ भगवान की जय। आत्मरूप गणेशु के स्मरण
होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह नादो पावन झालो चराचरी मी तो कला कुसरी काहीच नेने बोलत वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमन माझे गुरु माझ्या जीवाची विश्रांती विठ्ठला देवा पै मागात चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पंढरपूर क्षेत्र निवासी शिंपी समाजातील साधू महान भगवत भक्त ज्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचावा आजही देव नाचतो पण देव नाचत असताना आपण ध्यानावर लागतो त्यावेळेस देव ध्यानावर न राहता ज्याच्या कीर्तनात नाचत होताना असे असणारे अधिकार संपन्न साधू पंढरपूर क्षेत्रामध्ये ज्यांच्या शिवाय देवाचं दर्शन घेणं शक्य नाही तुम्ही टेन्शन मध्ये आहेत का थोडे टेन्शन फ्री बसा कीर्तनात प्रथमतः त्यांचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं लागतं असे असणारे साधू ज्यांना भक्तीचं स्पेशालिस्ट म्हणून ओळखलं जातं असे असणारे नामदेवराया यांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा 2 चरणांच्या संत माई बाप्पांच्या सेवेसाठी विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा तो परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातलं हे 68वं वर्ष म्हणजे माझं माझ्या पतिराजांचं माझ्या लेकीचं तिघांचंही वय एकत्र केलं तरी 68 भरायचं हा टेन्शन मध्ये बसू नका इतके 68 वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज 7व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला आलं आणि तुम्हा साधू संतांचं दर्शन झालं धन्य आजी दीन संत दर्शनाचा Hello.
कमी नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल. आज माझं परम भाग्य तुम्हा साधू संतांचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर इतकं सुंदर गोड असं नियोजन इथं आहे. गायक वादक मंडळींचं तर काही सांगायची गोष्टच नाही. सुंदर दृष्ट लागण्यासारखं गोड नियोजन आहे. तुम्हाला बसल्या बसल्या कसं नाही होत. वाईट ठिकाणी गेल्यावर दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर कसं होतं आपल्याला, तसं कीर्तन प्रवचनामध्ये आल्यावर पण आपल्याला कसं व्हावं नाही का. एवढे थंडीने गारठलेले लोक आहेत, यांच्या अंगामध्ये आहे का स्वेटर कोणाच्या. कारण कीर्तनामध्ये रममाण झाल्यानंतर काही कसल्याच गोष्टी सुखही नाही दुःखही नाही. विठ्ठला धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन किंवा धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला मत वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. संतांचं दर्शन झालं ना की अनंत जन्मीचा सीन जातोय आणि ज्यांच्या दर्शनाने नसलेला शीन भाग होतो त्यांना संत नाही म्हणत, त्याला काय म्हणतात माहितीये का, संत म्हणतात. विठ्ठला दर्शन झालंय. आजचा हा पर्व काळ आहे विश्वाच्या पाठीमाग. आज आमचं मगाशीच येता बोलणं झालं. आज सगळेच महाराज लोक माझ्या जे ओळखीचे होते सगळेच लेट पोहोचले. म्हटलं कसं काय, म्हटले खूप गर्दी आहे आज. आलोट गर्दी आहे महाराष्ट्रामध्ये. पण त्या श्री गुरु दत्तात्रयांची भावना किंवा श्री गुरु दत्तात्रयांचं अधिष्ठान समजून घेण्यासाठी गर्दी किती आहे. आज जिथं पाहायला गेलंय सोहळा साजरा झालाय. नाही म्हणायची सोय नाही. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये मगाशी आमच्या दोघांचं येता बोलणं झालं. अगदी छोटे का होईना मंदिर जरी असले ना, जरी वर्षभर त्यांच्याकडे कोणी बघत नाही तरी आज त्यांच्याकडे मात्र खूप गर्दी आहे. कारण समाज आहे ना हा स्तुतिप्रिय झालाय आणि त्याच्यानुसार त्यांनी आपली भक्ती वाटून घेतली. पण साधू संतांनी जशी भक्ती केली त्याप्रमाणे जर भक्ती केली तर गुरुदेव दत्तात्रयांचा सोहळा हा वर्षाचे 365 दिवस चालू राहील. विठ्ठल कारण त्यांचं अधिष्ठान आहे ब्रह्म विष्णू महेश स्थिती उत्पत्ती आणि लय. हे त्यांचं मूळ अधिष्ठान आहे. आम्ही अधिष्ठान सोडून बाकी सगळ्या गोष्टी पाहतोय म्हणून जीव दुःखाला कारणीभूत ठरतोय. आज आपला त्यांच्या प्रती असणारा भाव हा नक्कीच 100 पट नाही. आज त्यांच्या प्रती असणारा भाव हा 1000 पट आहे. आज कोणता माणूस गणपतीच्या मंदिरात गर्दी करायला गेलाय का? मग गणपती मध्ये दत्तात्रय भगवान नाही आहेत का? आज कोणताच माणूस पांडुरंगाच्या मंदिरात गेलेला दिसणार का बरं? कारण आमची जी भक्ती आहे ना ती विश्वव्यापक पद्धतीने झालेली नाहीये आणि ती विश्वव्यापक भगवान परमात्म्याची भक्ती ज्यावेळेस अंतःकरणामध्ये रुजू होईल ना त्या दिवशी हा सोहळा हा जीवनाचा प्रत्येक, मी म्हणते वर्षभर नाही, प्रत्येक क्षणाला तुमचा आमचा सोहळा साजरा होऊ शकतो. एवढी ताकद नरदेहामध्ये आल्यानंतर तुम्हाला आम्हाला मिळालेली आहे. आजचा हा पर्व काळ आहे. दत्तात्रय भगवान परमात्म्याची आज जयंती आहे. प्रमाण भाषेमध्ये वाढदिवस किंवा इंग्लिश भाषेमध्ये बर्थडे असं म्हणतात. वास्तविक पाहायला गेलं तर देवाचा अवतार दिवस जरी आला असला तरी सुद्धा हा जगाला दाखवायला आहे. पण देव येतही नाही आणि देव जातही नाही. आजचा माझा मूळ विषय हा मागणीपर प्रकरणातला आहे. संप्रदायाच्या नियमानुसार दंडकानुसार आज संप्रदायामध्ये नियम दंडक कोणी पाळत नाही तरी सुद्धा पहिल्या दिवसाचे कीर्तनकार, जागराचे कीर्तनकार आणि काल्याचे कीर्तनकार हे बांधलेले असतात संप्रदायाच्या नियमानुसार. पहिल्या दिवसाचे कीर्तनकार तुमच्या आमच्या पुढे नामपर प्रकरणातील अभंग घेतात. जागराचे म्हणजे आज 7व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्पासाठी मागणीपर भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागायचंय अशा प्रकरणातील अभंग तुमच्या पुढे घेतला जातो. आणि काल्याच्या कीर्तनाला काल्याचा अभंग किंवा गवळण घेतली जाते. साक्षात भगवान परमात्मा त्या कीर्तनातून तुम्हाला आम्हाला प्रसाद देत असतो. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद पंढरीनाथाने द्यावा असं जर वाटत असेल, पंढरीनाथ सगळ्यांनाच प्रसाद द्यायला रिकामा बसलेला. बँक कर्ज कुणाला देते हो?
तुमच्याकडे कसं काय पद्धत आहे? कर्ज जर घ्यायचा असेल तर 7-12 व्यवस्थित लागतो. कर्ज जर घ्यायचं असेल, सोने तारण कर्ज घ्यायचं असेल तर सोनं 52 कशी लागतं. बेंटेक्स कितीही चमकलं तरी बेंटेक्स वर कर्ज भेटत. प्रपंच करत असताना इतका सहज प्रपंच आहे तुमचा आमचा. मग बँका सुद्धा तुम्हाला आम्हाला कर्ज देत नाही. 7-12 असेल तर तो व्यवस्थित लागतो. जमिनीवर कर्ज पाहिजे असेल तर सगळ्या डिटेल्स तुमच्या आमच्याकडून घेतल्या जातात. मग भगवान परमात्म्याकडून आपल्याला प्रसादाची अपेक्षा आहे, तर मग भगवान परमात्म्याने आपल्याला प्रसाद द्यावा असं वाटत असेल तर आपण कसे अपेक्षित असेल देवाला? नाही म्हटलं आमचं चाललंय ते बरं चाललंय, आम्ही पण देवाची भक्ती करतो. अरे विश्व माऊली ज्ञानोबराया सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई. देख मनुष्य जात सकळ, तुमचा आमचा स्वभावताच भजनशील आहोत तुम्ही आम्ही. मग तरी सुद्धा तरी ज्ञानेवीन नासले बुद्धी वेदासी आले, कल्पू न येते कल्पू लागले अनेकत्व. विठ्ठला तरी ज्ञानेवीन नासले, पण ज्ञान तुमच्या आमच्याकडे कळालं नाही. कशावर भाव ठेवायचा याचा जर ज्ञानच प्राप्त झालं नाही तर तुमचा आमचा भाव व्यर्थ गेल्याशिवाय राहणार नाही. नाही कळालं का? सीझन जर कांद्याचा असन, कांद्याचा रेट कांद्याला 100 रुपये असेल आणि तुम्ही बटाटे 10 रुपयांनी विकायला लागले, श्रीमंत होऊ का आपण? म्हटलं नाही कांद्याची बराखी आहे आमच्याकडं, पण नाही म्हणजे आम्हाला आता बटाटेच विकायचे. बराखी जरी असली, करोडोचा मालक जरी असला तरी गरिबीचे डोहाळे लागतील. तसे तुम्ही आम्ही करोडोचे मालक आहोत का याची देही घडे देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही कोठे, गाई म्हशी उंदीर म्हशी सगळेजण कीर्तन ऐकतील, पण हे ज्ञान समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे बुद्धी नावाची गोष्ट नाहीये. ही गोष्ट फक्त मनुष्य जन्मामध्ये. म्हणून तुम्ही आम्ही करोडोचे मालक आहे. पण आपलं कसं चाललंय? बराखी भरलेली आहे, पण म्हटलं नाही कांदे नाही विकायचे आम्हाला. 100 रुपये बाजार असला तरी नाही विकायचे. तसं तुमचं आमचं झालेलं आहे. मग जोपर्यंत आम्ही भगवान परमात्म्याची भक्ती करत नाही, भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला काहीतरी दान द्यावा जर असं वाटत असेल ना तर त्याचीच भक्ती करावी लागते. मालकाने पगार द्यावा असं जर वाटत असेल तर महिनाभर कामाला जावं लागेल. दे रे हरी खाटल्यावरी होणार म्हणे आपल्याकडं. महिनाभर जो कामाला जातो त्याच्या पगारातला 1 रुपये कापायचा सुद्धा हक्क मालकाचा बनत. आपण कामाला जायचं नाही आणि म्हणायचं नाही मला पगार आला पाहिजे, असं कुठे कंपनी आहे का इकडं? नाही जमणार. अरे कष्ट केल्याशिवाय प्रपंचामध्ये काही मिळत नाही. आणि परमार्थ करत असताना म्हणतात नाही आमचं चाललंय भोळं बाबळ. जोपर्यंत भोळी भक्ती कशाला म्हणतात तो? अरे जे माझं आहे तेही माझं नाहीये. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. आपलं कसं आहे, चांगलं झालं कमी केलं आणि वाईट झालं का तुमच्याकडे लईच देव माणसं दिसतात. काहीच बोलत नाही तुम्ही. मी केले लांबून नाही आले. आपलं कसं चांगलं झालं कमी केलं, वाईट ओळ झालं का देवानी केलं. असा परमार्थ भगवान परमात्म्याला अपेक्षित नाहीये. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण म्हणजे चांगलंय तेही तुझं आहे आणि जे काही वाईट झालंय तेही तुझं आहे, याच्यात माझं काहीच नाहीये. ही भूमिका म्हणजे सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. असा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्याला काहीच देणार. ज्या वेळेस बँकेकडून कर्ज घ्यायचं असतं, आपला विषय चालला होता, सोनं त्यांच्या ताब्यात द्यावं लागतं, कर्ज आपल्या हातात मिळतं. तसं देवाने आपल्याला काहीतरी द्यावं असं जर वाटत असेल तर भगवान परमात्म्याला शुद्ध भाव द्यावा लागेल आणि मग भगवान परमात्मा आपल्याला देईल. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला,
विठ्ठल विठ्ठल शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला ज्याचा ज्याचा भाव शुद्ध झाला देव त्याला दूर राहिलाच नाही. मी याही पुढे जाऊन सांगेन देवच तो झाला. विठ्ठल देव आणि तो वेगळाच राहिला नाही. तुकोबराया भगवान परमात्म्याची भक्ती करता 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 तुकोबराया राहिलेच नाही. मग तुकोबराया साक्षात भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झाले. इथपर्यंत केली जाणारी भक्ती म्हणजे भगवान परमात्म्याला अपेक्षित असणारी भक्ती आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला ज्याचा ज्याचा भाव शुद्ध झाला. मग भाव शुद्ध होण्यासाठी काय करावं लागेल? मग म्हणून आमचा तर भाव शुद्धच आहे. अरे शुद्ध भाव कुणाचा होता? रावण होता. तरी त्याचा अंतःकरणातला भाव भगवान परमात्म्याला प्रसन्न करेपर्यंतचा सांगते ना का. प्रसन्न केल्यानंतर रावणासारखे आजही लोक आहेत. प्रसन्न झाल्यानंतर म्हणतात बघू तुझ्याकडच आम्ही देवाकडे. रावणाचा भाव तोपर्यंत शुद्ध होता. कसा? भगवान परमात्म्याची भक्ती करता करता रोज कमळ भगवान परमात्म्याला रावणाची पूजा चालू झाल्यावर असायची. आणि मग ती कमळ एक दिवस एक कमळ कमी पडलं म्हणून स्वतःच शिरकमळ काढून भगवान परमात्म्याला अर्पण केलं. आपल्याला असं काहीच करायचं, आपल्याकडे एकच आहे त्याच्याकडे 10 होते. हा लक्षात विचार ठेवायचा. आपण असं करायला रिकाम आपला भाव सांगते ना. देवाला नैवेद्य द्यायचा एवढा मोठा बनवायचा. आपली पुरणपोळी केवढी बनवायची? एवढीच बनवायची. बरोबर ना? असं चाललंय आपलं. देवाचा नैवेद्य एवढा एवढा आपली पुरणपोळी भली मोठी. आणि देताना पण आपल्या मनात काय असतं? तो कुठं खातोय? तो वासच तर घेणार आहे. एखादा टिपका साराचा टाकला तर टाकला, अर्ध भजी मोडून त्या देवाच्या नैवेद्यावर असतं. आणि देताना म्हणायचं असतं बाबा घे लवकर, तुला दाखवलं म्हणजे मी खायला रिकामा. आपण देवाला नैवेद्य दाखवतो. मी याही पुढे सांगते दाखवायचीच काय गरज आहे? आपल्या त्या तुकड्यावर आहे का? बरं तो तुकडा मिळवण्यासाठी ताकद कोणी दिली? बरं जे आहे ते त्याचंच आहे. आपलं काय आहे का त्याच्यात? जे आपलं आहे ते आपण त्याला भाव देत नाही आणि बाकी सगळं देतोय. पण साधू संतांनी भगवान परमात्म्याच्या चरणावर भाव अर्पण केला. इतका भाव अर्पण केला की भगवान परमात्म्यावर साधू संतांच्या भक्तीचं कर्ज झालं. भगवान परमात्मा संतांच्या नजरेला नजर भिडवून पाहू शकत नव्हता. आज आपण देवाकडे गेलो की देव म्हणतो आला का? देव आजही आपल्याला पाहिल्यानंतर टेन्शन मध्ये घेतो. त्यावेळेस पण यायचा, पण त्यावेळेस त्याला असं वाटायचं यांच्या भक्तीचं कर्ज माझ्यावर झालंय. आणि आता त्याला असं वाटतंय माझं यांच्यावर एवढं कर्ज झालंय, असा मरण पण माझ्या भक्तीचं कर्ज फेडून मरणार. आपण बँकेची कर्ज बुडून जातो तर देवाचं काय? विठ्ठल देवाला आजही टेन्शन येत असेल आपण भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर. भगवान परमात्म्याला द्यायचं काही नाही, पण मागितल्याशिवाय राहायचं मात्र. एका आजीला असंच एका कीर्तनात सांगितलं बरं का. कीर्तन झाल्यावर आजी मला भेटल्या, ताई मी देवाकडे आजपर्यंत काहीच मागितलं नाही. म्हटलं वा, आजपर्यंत कोणीतरी भेटलंय मला. म्हटलं मग आजी तुम्ही देवाच्या मंदिरात गेल्यावर काय म्हणता? देवा मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही, पण माझं आहे तसं तेवढं चांगलंच राहू दे. कारण आजी म्हटली व्यवस्थित घरचे जीव लावतात, जेवायला 2 टाइम चांगलं देतात, सुना चांगल्या आहेत, पोरं चांगले आहेत, सगळं व्यवस्थित आहे. म्हणून मी देवाकडे काही मागत, माझं हे आहे ते चांगलं राहू दे ही सुद्धा तुमची आमची मागणीच आहे देवाकडे. अरे जीवाची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी आणि संतांची आवड वेगळी आहे. भगवान परमात्म्याकडे मागत असताना संत काय मागतात? संत तुमच्या आमच्यासाठी दान मागतात. संत तुमच्या आमच्यासाठी उद्धार व्हावा याच्यासाठीच दान भगवान परमात्म्याकडे मागतायत. संत देवाची भक्ती अनेक जन्मामध्ये करता यावी याचं दान भगवान परमात्म्याकडे मागतायत. जीव देवाकडे काय मागतोय? वाढावे संतान
म्हटले देवा आमच्या पोराचं लग्न जमत नाही, म्हणून देवाला नवस केला. पुढच्या वर्षी सुनबाई आली, पुढच्या यात्रेच्या आधी सुनबाई आली. म्हातारी सुनबाईला घेऊनच देवळात गेली. गेल्यावर म्हटली आता लग्न होत नव्हतं, मग आता लग्न झालं, पुढच्या यात्रेपर्यंत एखादा नातू येऊ दे. आजपर्यंत म्हाताऱ्यांनी कधी पुरीला मागितलं? आजपर्यंत देवाकडे गेल्यानंतर कधीच लोकांनी सांगितलं नाही आमच्याकडं लक्ष्मीच्या रूपाने एखादी नात जन्माला येऊ दे. आपण मागितली नाही ना देवाकडं, आपल्या लेकरांना मिळणार नाही. विठ्ठल मग आजीबाईंनी नवस केला पुढच्या वर्षी पाळणा आणू दे. देव म्हणायला लागला काय म्हटले गेल्या वर्षी सुनबाई मागितली, या वर्षी नातू मागितला. ह्याच्यासाठी आहे का देव? आपण आपल्या देवांचं महत्व कमी केलंय माई बाप्पांनो? कधीही विचार केला का? करा तुम्ही. देवीला एखाद्या गेला ना ती आधी माया आदिशक्ती जननी जगन माता जगाची आई आहे. तिथं गेल्यानंतर एखादा म्हणतो त्या देवीला गेल्यावर माझा खरूच नाही का बरा झाला. अरे देवांचं काम आहे का आपली पीडा आपले रोग घालवायची? रोग घालवायचे असतील पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे. आणि वाचन सेवी, आणि वाचन सेवी, पथ्य नाम विठोबाचे. भगवान परमात्म्याची जर भक्ती केली ना तुमचं आमचं काहीच शिल्लक ठेवत नाही तो भगवान परमात्मा. मग पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी अशा पद्धतीची जर भक्ती केली तर कदाचित भगवान परमात्म्यावर आपल्या भक्तीचं कर्ज आपण विचार करायचा नाही. संतांच्या भक्तीचं कर्ज देवावर झालं, आपलं देवावर कर्ज नाही झालं तरी चालेल, कमीत कमी त्याचं आपल्या होऊन देऊ नका. विठ्ठल मग भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना जीवाची आवड काय वाढावे, संतान गृही व्हावे, धनधान्य माझी भरभराट होऊ दे. कधीच आमचा विचार केला नाही. आम्ही असा विचार केला नाही प्रपंचाचं वाटुळं होऊ दे म्हणजे मी परमार्थाला. कारण महाधन जे आहे ना ते प्रपंचामध्ये नाहीये. प्रपंचातलं धन आपण कमवू पण त्याला संपत्ती असं म्हणतात. ती एक ना एक दिवस संपत्ती, ती संपत्ती कधीच राहत नाही. मग परमार्थ नावाचं जे परमार्थ युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर मुद्रा बहुपाशेची. परमार्थ नावाचं महाधन आहे. हे ज्यांनी घेतलंय, जे या परमार्थ महाधनामध्ये उतरलेत ना परमार्थासाठी
त्यांनीच भगवान परमात्म्याचे चरण जोडले. जोडी देवाचे चरण राहावया जतन हे उपाय लाभाचे. तुम्हाला आम्हाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही, पण जीवानी त्याची आवड बदलावी लागेल. जीवाची जी आवड आहे, जीवाचं जे मागणं आहे ते वाढावे. संतान गृही व्हावे धनधान्य. याच्यामुळे आपलं देवावर कर्ज होऊ शकत नाही. देव आपल्याकडे टहाट मानेनेच बघणार. पण मात्र संतांच्या भक्तीचं कर्ज भगवान परमात्म्याकडे झालं आणि भगवान परमात्मा मान खाली घालून उभा राहू लागला. बरं, एकाच संतांचं कर्ज झालं नाही. आज ज्यांचा अभंग घेतलाय ना त्यांना भक्तीचं स्पेशालिस्ट म्हणून ओळखलं जातं. मग म्हणाल बाकीचे भक्ती करत नव्हते का? बाकीचे सुद्धा भक्ती करत होते, पण श्री गुरु मिळायच्या आधी सुद्धा भगवान परमात्म्याने सगुण साकार रूपामध्ये त्या नामदेवरायांना दर्शन दिलेलं आहे. लढिवाळपणामध्ये आमच्यासारखे लोक बऱ्याचदा म्हणतात नामदेवरायाला देव कळाला नव्हता. अरे, त्यांनी भगवान परमात्म्यानी आणि नामदेवानीच रचलेला हा डाव आहे की हा मला कळला नाही. कदाचित हा डाव जर नसता, कशाचा, नामदेवरायाला संतांच्या मांदियाळीमध्ये कच्च ठरवलं जर नसतं ना, तर गुरु शिष्य परंपरा खंडित झाली असती. लोकांचा भाव हा संकुचित स्वरूपात फक्त सगुण साकार रूपामधल्या भगवान परमात्म्याकडे राहिला असता. विश्वव्यापक भगवान परमात्मा लोक समजायला थोडेसे दूर गेले असते. म्हणून ही भगवान परमात्म्यानेच केलेली खेळी की नामदेवरायांना संतांच्या मांदियाळीमध्ये कच्चं ठरवलं आणि मग नामदेवरायांना श्री गुरूंना शरण जावं लागलं. श्री गुरूंना शरण गेल्यानंतर नामदेवराय म्हणताय, सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. माझ्याच जवळची असणारी वस्तू मला समजली आणि खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याच्या भक्तीला तुमची आमची सुरुवात, नामदेवरायांची सुरुवात झाली. जसं देख मनुष्य जात सकळ स्वभावताच बदलशील आहे, पण पुढच्या ओवीमध्ये ज्ञानोबा सांगतात, परिज्ञाने विण नासले बुद्धी भेदासी आले. तुमच्या आमच्या सुद्धा बुद्धीमध्ये भेद निर्माण झाला की मी आणि तो वेगळा आहे. का म्हणजे मंदिरातला देव आहे, आपला कसं आहे, आपल्याला गाढव म्हटलं तर आपण मान्य करू, पण तुम्हाला आम्हाला कोणी देव म्हटलं तर आपण मान्य करत नाहीये. कारण आहे आम्हाला देव दाखवणारा श्री गुरु आमच्या आयुष्यात आलेले नाही. आणि जर देव दाखवणारे श्री गुरु तद्वत देव दाखवता दाखवता देवाच्या स्वरूपातच मिळवणारे श्री गुरु ज्या वेळेस तुमच्या आमच्या आयुष्यात येतील ना, त्यावेळेस भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि असे श्री गुरु त्या नामदेवरायांच्या आयुष्यात आले. बरं, ते कोण होते? ज्यांनी आळंदीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांना प्रचंड त्रास दिला. संत केवढे उदार आहेत, संत उदार उदार बरले आनंद भंडार. ज्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना त्या विसोबा काकांनी त्रास दिला ना, त्याच विसोबा काकांचा ज्ञानेश्वर महाराजांनी, माझ्या माऊलीने उद्धार केला आणि केवढ्या मोठ्या पदावर नेऊन बसवलं. तर जे भक्तीचे स्पेशलिस्ट असणारे नामदेवराया यांचं श्री गुरु होण्याचं भाग्य त्या विसोबा काकांच्या नशिबात आलं. हे कुणामुळं? श्री गुरूंच्या यथार्थ कृपेमुळे, म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या यथार्थ कृपेमुळे त्यांनाही तो भगवान परमात्मा समजला. त्यांना त्यांची भक्ती समजली आणि त्यांच्या मार्फत नामदेवरायांना भक्ती समजली. मग समजल्यानंतर परिवर्तन व्हावं का नाही व्हावं? तुमच्याकडे कसं काय? इथं समजा सांगितलं इथं खड्डा आहे, समजलाय तरी सुद्धा खड्ड्यात उडी मारावी का आपण? तुम्हाला आम्हाला सुद्धा भगवान परमात्म्याची भक्ती समजल्यानुसार भक्ती करावी का आपल्याच मनाचं व्हावं? त्याला शेरा विश्वमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतायत, हरिपाठामध्ये सांगतायत, मनोमार्गे गेला तो हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. मनाच्या मार्गाने केलेली भक्ती भगवान परमात्म्याला अपेक्षित नाहीये.
बिना शाळेचं आई वडील म्हणले आमचं पोरग लय हुशार आहे, शाळेत घालायची गरज, असं जमेन का? नाही जमणार. शाळेत जावं लागेल, अभ्यास करावा लागेल. एवढं करून जमणार नाही. परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा जोपर्यंत देत नाही, बरं परीक्षा देऊन उपयोग नाही. परीक्षेत नुसते सगळेच परीक्षा देतील पण पास सगळे नाही होत. विरळाईसा कोणी कोट्यावधी लोक निघाले अस्तेच्या महापुरात, पण प्राप्तीच्या पहिला दिरी मी पाहिला निघे एखादा कोणीतरी एकटा पोहोचतोय. परीक्षा सगळे जण देतात पण पहिला मात्र वर्गातून एकटा येतोय आणि त्या एकट्यामध्ये आपला नंबर लागावा असं जर वाटत असेल. बरं या नंबर साठी चढाओढ हुशार विद्यार्थ्यांची असते. अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांची याच्यासाठी चढाओढीत या चढाओढ. आता आपण अभ्यास करतो का? अभ्यास म्हणजे काय? भगवान परमात्म्याची भक्ती करतो का? नामस्मरण करतो का? नामस्मरण केलं तर आपली चढाओढ राहील. कशासाठी? या आस्थेच्या महापुरातून तरुण जाण्यासाठी. आणि मग त्या आस्थेच्या महापुरातून तरुण जात असताना आपल्या विचारांमध्ये परिवर्तन होईल. संत कसे निर्माण झाले? संतांची आवड कशी तयार झाली? संत आधी माणसासारखे दिसत असले ना तरी संत म्हणजे माणसं नाहीये. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संत माणसासारखे दिसतात पण माणसासारखे वागत. तुकाराम महाराज ज्या वेळेस जन्माला आले त्यावेळेस ही भगवान परमात्म्याची इच्छा होती काय? जगात गुरु तुकोबाराया व्हावी. पण सुरुवातीला सुद्धा ते सामान्य होते. त्यांना सुद्धा भगवान परमात्म्याची भक्ती करावी लागली. बाबाजी चैतन्य स्वामींना शरण जावं लागलं आणि शरण गेल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागलं. आणि नामस्मरण केल्यानंतर तुकाराम बोल्लोबा आंबिले जगद्गुरु तुकोबाराया झाले. हे भगवान परमात्म्याच्या भक्तीचं फळ आहे. तसं तुम्हाला आम्हाला यक्ष यावत जीवाला परिवर्तन गोष्ट अपेक्षित आहे. हा जीव सुद्धा जन्माला आलाय, मग याच्यामध्ये सुद्धा मरत असताना काहीतरी परिवर्तन व्हावं. आपल्याला मरत असताना यमाचे दूत येण्यापेक्षा देवानी घ्यायला यावं असं जर वाटत असेल ना तर आयुष्यभर भगवान परमात्म्याचं चिंतन करावं लागेल. आणि चिंतन केल्यानंतर तुम्हाला आम्हाला त्या देवाकडे काहीतरी मागायचा अधिकार निर्माण होतो. नवे नवे तो देवच तुम्हाला आम्हाला म्हणेल आता तुम्हाला मागायची वेळ आली. देव आपल्याला असं कधी म्हणत आपण त्याच्या वेळच येऊन देत नाही. आपल्याकडे आधीच लिस्ट तयार असते. पण साधू संतांनी तसा परमार्थ केला नाही. आज नामदेवराव सांगत असताना म्हणताय हेची देवा पै मागत. भगवान परमात्म्या तुला जर द्यायचंच असेल तर मग काय दे? हेची देवा पै मागत. चरण सेवा अखंडित. मला तुझ्या चरणांची सेवा अखंडित करू दे. मग सगुण साकार रूपातल्या भगवान परमात्म्याला किती वेळ उभं ठेवता येईल? बाउन्स गेला का? म्हटले नाही आम्हाला देवाची पूजा करायची. आता हा पांडुरंग परमात्मा इथं उभा आहे. आम्हाला म्हटले याची पूजा करायची. किती वेळ तिथं पायाजवळ बसाल? आता तर थंडीचे दिवस आहे. 9 वाजले नाही तर लोक चुळबुळ करतील का नाही? आपण कीर्तनात 2 तास बसू शकत? मग सगुण साकार रूपातील भगवान परमात्म्याची पूजा करणं, अखंडित पूजा करणं हे अवघड आहे. पण तरी सुद्धा इथे नामदेवराया भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतायत. भगवान परमात्मा मला तुझी अखंडित सेवा करता यावी. मग याच्यासाठी काय करावं लागेल? अखंड नामाचे चिंतन
दुःख याचे म्हणे तसा तुमचं आमच्या पाठीमध्ये जे लागलंय ना हे माईक आहे, हे संपणार आहे, तरी सुद्धा आपण काही बोजा विस्तारा बांधून निघणार निघू का? आपल्याला माहिती आहे आपल्या मागचं आहे ना हे कधी ना कधी संपणार आहे. अरे आपण सुद्धा संपणार आहे, पण संपायच्या आधी करायचंय काय? अखंड नामाचे चिंतन सर्व काळ. भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करत असताना संत भगवान परमात्म्याला म्हणतात अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया ज्याच्याकडे चुना मिळू शकतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? मी नाही वापरत, पण तुम्हाला विचारते एखादी मशारीवाली आजी कुणाच्या संगतीत राहते? तिच्या जातीचं बरोबर शोधते आणि शोध द्याव नाही म्हणते माझी या जातीचे. हे आपल्यासाठी नाही, हे वारकऱ्यांचं प्रमाण आहे. विठ्ठल संत भगवान परमात्म्याकडे मागत असताना म्हणतात अखंड दया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळावती तुझं बाण आहे कंटाळा, पडून राहीन ते ठाई. मला अशाच लोकांच्या संगतीकडे ठेव कुणाच्या ज्यांच्या अंतरंगामध्ये तुझीच प्रीती आहे. पण आपल्याकडे कसं आहे माहितीये का? एखादा देवाला सांगणारा माणूस जर आला, अरे तुकोबारायांच्या काळामध्ये होते, विश्वमौली ज्ञानोबारायांच्या काळामध्ये होते, मग आता नसतील का? तुकोबारायांनी देव घेऊ वाटायला निघाले, देव घ्या कुणी आयता आला घर पोसोनी. त्यावेळेस तुकोबारायांनी निघाले, लोकांनी वेड काढलं. पण जे लोकांनी आजही सांगते संतांनी वेडा होऊन परमार्थ केला, पण त्यांचा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. संतांनी वेडा होऊन परमार्थ केला, पण शेवट मात्र त्यांचा शहाणा झाला. आपण शहाणा होऊन प्रपंच करतो, पण शेवट मात्र आपला काही दड होत खुशाल नाही म्हणतो. संत म्हणतात माझे मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. किंवा मरण माझे मरून गेले मज केले अमर, ही संतांची भूमिका आहे. अरे सद्गुरुनाथ नेहमी सांगायचे, जर संत असं म्हणू शकतात, विश्वमौली ज्ञानोबराय म्हणू शकतात, तुकोबराय म्हणू शकतात, तर तुम्ही आम्ही म्हणू शकत नाही काय? आपण महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलोय, आपल्याकडे सुद्धा तेवढाच अधिकार आहे. पण कधी संतांच्या मार्गाने गेलो तर, भगवान परमात्म्याचं अखंड नामस्मरण केलं तर भगवान परमात्म्याकडे मागायचा अधिकार प्राप्त होतो. आणि मागायचा अधिकार प्राप्त झाल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये तुझ्यात आणि माझ्यात अंतर पडू नको देऊ असा म्हणण्याचं उद्दिष्ट नामदेवरायांचं होतं. हे चिदेवा पै मागत. भगवान परमात्मा तुला जर काही द्यायचं असेल ना, तर मला हेच दे.
आपण कसं म्हणतो, याचक आणि भिकारी नावाची गोष्ट आहे. याचकही मागणी करतो आणि भिकारी देवाकडे मागणी करत असतो. पण हे दोन शब्द इतके तोलामोलाचे आहेत. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, दोन्ही शब्द इथे तुकोबराय सांगताय. याचक कुणाला म्हणतात आणि भिकारी कुणाला म्हणतात. याचक आहे जो भगवान परमात्म्याकडे काही उद्दिष्ट ठेवून गेलाय, मला द्यायचं असेल तर मला हेच दे, त्याला याचक असं म्हणतात. आणि भिकारी कुणाला म्हणतात, मला काहीही मिळालं तरी चालेल, मी तुझ्याकडे भीक मागतोय. आणि अशा प्रकारचा भिकारी तुकोबारा म्हणतात. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, मी भिकारी झालो तरी सुद्धा पंढरीचा वारकरी होईल, अशी मागणी तुकोबारा करतात. अशी मागणी संत देवाकडे करतात. मग इथं नामदेव या देवाकडे मागणी करत असताना भिकारी होऊन नाही करत आहे. हेची देवा पै मागत च लावलाय, च प्रत्यय लावलाय, तिथं त्यांचा ठाम विश्वास तुम्हाला आम्हाला दिसतोय. याचक होऊन नामदेव या भगवान परमात्म्याकडे मागणी करतात अभंगाचं. पण ते म्हणतात ना, दाजीच्या शब्दा पुढे काही चालतच नाही. विठ्ठला हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. देवा मला हेच दान दे, कसलं तुझ्या चरणांची सेवा मला करता येऊ दे. पण करत असताना त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं खंडन, आपल्या सप्ताहाला सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह असं म्हटलंय. अखंड सेवा तुझी मला मिळू दे. पण देत असताना पुढे सांगताय वास द्यावा पंढरीचा, मग मला पंढरीचा वास
वास देणे म्हणजे काय? वास म्हणजे नाकाचा वास नाही बरं का. वास म्हणजे रहाणे. आपण उपवास करतो बरोबर. कसा उपवास करतो? म्हटले शेतात बटाटे होते, बरेच काढले, लगेच वेफर्स केले, लगेच बटाट्याचा किस केला का? वर्षभर उपवास असतो. एकादशी असल्यावर आपली तयारी किती दिवस आधी असते? उपवास असतो नाही का. 2 दिवस आधी एकादशीची तयारी असते. नवरात्रीची तयारी तर 15 दिवसच आधी करतात. म्हटले 15 दिवसांनी माझा उपवास आहे, लवकर खाऊन घेऊ द्या, नंतर 9 दिवस काही बाहेरचं खायचं. आपण उपवास करतो. पण उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, देवाच्या सतत जवळ राहणे. या नाव उपवास. वास द्यावा पंढरीचा, त्या भगवान परमात्म्याच्या सोबत मला राहता यावं. पंढरीचा म्हटल्यावर आपल्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी अभंग नाही का? म्हणून नाही कीर्तनात. सोलापूर जिल्ह्यातली पंढरी नाही सांगितले. जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग किंवा काया ही पंढरी. आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. वास द्यावा पंढरीचा म्हणजे याच हृदयामध्ये त्या भगवान परमात्म्याची भक्ती मला समजून घेता यावी, किंवा याच हृदयामध्ये त्या भगवान परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा माझे. कारण कुठं दुसरीकडे होत नाही. माझ्या संतांचा पुरावा आहे. माझी जनाबाई सांगते साठ देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधुरी पाही, देव नटला नाना परी घुरवणी मुनला चराचरी, विश्वमौली ज्ञानोबर आहे सांगताय. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. माझे संत तुकाराम मला सांगताय 60 विना हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली येर जार, झाला सफळ व्यापार. अजून किती प्रमाणात तुम्हाला आम्हाला दिली पाहिजे. देव तुमच्या आमच्या हृदयात आहे, आणि ते हृदय जोपर्यंत भगवान परमात्म्याच्या चरणावर अर्पण करत नाही, जोपर्यंत चित्त त्या भगवान परमात्म्याकडे अर्पण करत नाही, तोपर्यंत निरपेक्षता आपल्याकडे येणार. आपलं जसं सुरुवातीला सांगितलं, चांगलं झालं कमी केलं दूध उतू गेल्यावर म्हणतात कृष्णार्पण. तोपात आहे तोपर्यंत कृष्णार्पण मस्त कोणी म्हणत. वय थकलं ना, हातपाय थकले का म्हणतात वारीला जाऊ, तोपर्यंत आम्हाला वारीला जायला टाइम. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, ही तरुणांची भूमिका आमची जोपर्यंत परमार्थात येत नाही ना, तोपर्यंत आम्हाला अरे संतांनी तरुणपणातच परमार्थ केला. अवघ्या 22व्या वर्षामध्ये विश्वमौली ज्ञानोबारायांनी त्यांचा परमार्थ शिगेला पोहोचवलाय. अवघ्या 42 वर्षामध्ये तुकोबारायांनी त्यांचा परमार्थ शिगेला पोहोचवलाय. आपला कधी व्हायचा? 22व्या वर्षात म्हणतात आम्हाला कमवायचंय, 42व्या वर्षात म्हणतात आम्हाला यांनी कमवलेलं नीट ठेवायचंय. विठ्ठल तुम्हाला आम्हाला सुद्धा आमचा परमार्थ, आमचं जीवन यथार्थ व्हावं असं वाटत असेल ना, तर परमार्थ लवकर सुरू करावा. अजूनही गेलं नाही. माझ्या तुकोबाराया सांगताय मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. तुकोबाराया सांगतायत अजून वेळ गेली नाही, अजून तरी ऐका. वास द्यावा पंढरीचा, तुम्हाला आम्हाला त्या भगवान परमात्म्याच्या पंढरीचा म्हणजे या अंतरंगामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करून त्याच्याच सोबत सतत राहता यावं. सदा संग हरिदासाचा आम्हाला. आणि तो सोबत आहे याची सारखी ढुसणी देण्यासाठी काय लागतं? हरिदासांचा संग लागतो. अरे माझ्या संतांनी देवाकडे प्रार्थना केली, हरिदासाच्या घरी मज उपजवा जन्मांतरी, मला हरिदासाच्याच घरी जन्माला येऊ दे. आजपर्यंतचा इतिहास आहे, विठ्ठलवंत रुक्मिणी मातेच्या पोटे हे रत्न जन्माला आलं, आणि तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरी सारखं दान त्याने ठेवून दिलं. तुकाराम महाराज कणकाई माता आणि बोल्लोबा महाराजांच्या पोटाला हे जन्माला आलं रत्न, पण ज्यांनी देवाकडे मागत असताना वाट कधीच विचार केला नाही देवा आम्हाला काहीतरी दे. हे भगवान परमात्म्याने केलेली यथार्थ कृपा आहे, जे विश्वमौली ज्ञानोबारायांचा अवतार आहे, तुकोबारायांचा अवतार आहे. हे त्यांच्या आई वडिलांकडे केलेली यथार्थ कृपा आहे. काहीच न मागितलं आणि देवाने इतकं दिलं की आजही 750 वर्षांनंतर त्यांची नावं आहेत. आपल्याला वाडवडिलांचं चालत आलंय, पण आपल्याला 5व्या पिढीचं नाव सुद्धा सांगता येणार, कारण यथार्थ स्वरूपाचं दान
प्रपंचामध्ये मिळत नाही. यथार्थ स्वरूपाचं दान तुम्हाला आम्हाला परमार्थ करत असतानाच मिळतं. म्हणून देवाकडे मागत असताना माझे नामदेवराय सांगतायत, वास द्यावा पंढरीचा आणि संगत कुणाची दे, हरिदासांची संगत दे. तुमची आमची संगत जर बिघडली तर पंगत बिघडल्याशिवाय राहणार. संगत आणि पंगत मोठ्याल्यांच्या पंक्तीत बसल्यावर चांगलं जेवायला भेटतं. आज पंक्ती भेट आजकाल खूप आहे, पण तुमची आमची संगती संतनती करले जन्मता सार्थक कुछ करले. तुम्हाला आम्हाला जन्माचं सार्थक करायचं असेल ना तर संतांच्याच संगतीत बसावं लागेल. पंतांच्या जनतांच्या बसून जमणार. तुम्हाला आम्हाला संतांच्याच संगती, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येण्याची पंथे संत संगती. संतांच्या संगतीत गेल्यानंतरच भगवान परमात्मा समजू शकतो. म्हणून सदा संग पर कधीतरी जाऊन जमणार नाही. म्हटले सप्ताह होतो म्हणून त्यांच्यामध्ये गेलो, नाहीतर त्यांचा ना आपला काही संबंध. जसा त्यांचा तो आपला नाही ना, तसा देवाचा ना आपला सुद्धा राहायचा नाही. देवही म्हणेन तुझा माझा संबंध नाही. आणि देवाचा आपला संबंध चिरकाळ तसाच ठेवायचा असेल ना तर संतांच्या संगतीत राहावं लागेल. बाकीच्या संगतीत राहिलं तर जमणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. जावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा भगवंताचं भजन करू. विठोबा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म होका भलते याती परिमीन चुके हरी भक्ती नामा म्हणे कमळापती ह्याची द्यावे पुढता पुढती विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याकडे मागत असताना एक शेवटचं उदाहरण तुमच्या पुढे मांडते. एका राजाकडे अनेक कैदी होते. कैदी त्याच्या जेलमध्ये तुम्ही कदाचित ऐकलेलं असेल. आणि कैदी होते. राजाचा वाढदिवस होता आणि राजाने ठरवलं आपण यांना काहीतरी गिफ्ट देऊ. यांना काहीतरी
बक्षीस देऊ असं राजाने ठरवलं. आणि राजाने ठरवल्यानंतर त्यांनी फरमान काढलं. म्हटले कैद्यांना जाऊन सांगा का तुम्हाला काहीतरी बक्षीस राजे साहेब देणार आहे, तुमची शेवटची काय कायची इच्छा आहे तुम्ही ते मागा. आता हे कैदी म्हटल्यावर यांची बुद्ध्यांक केवढा असेल. पहिला गेला म्हटला राजे साहेब खूप दिवस झालं चांगलं जेवलो, जेवण चांगलं ठेवा. राजाने गुलाबजामची पंगत घातली. दुसरा गेला म्हटलं एवढे दिवस झाले जेवलो पण आमच्या अंगावर कपडे चांगली नाही. राजाने सगळ्यांनाच कपडे देऊन टाकले. कपडे दिले, जेवण दिलं, सगळं दिलं. कोणी तंबाखू मागितली, कोणी बिडी मागितली, कोणी गाडी मागितली, कोणी काय तर कोणी काय मागितलं. पण त्यातला एक हुशार होता आणि तो राजाला गेला, राजाकडे गेला आणि राजाला म्हटला माझ्या जी उरलेली शिक्षा आहे ती माफ करा आणि मला या जेल मधून बाहेर. आता याला शान म्हणावं का बाकीच्यांना शान म्हणावं. आपल्याला सुद्धा राजा प्रसन्न होतोय. श्री गुरु नावाचं राजा तुमच्या आमच्या आयुष्यात येतात. पण त्या राजाकडे काय मागायचं, त्या राजाकडून आपण काय दान घ्यायचं ही बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे. संत ज्यावेळेस तुमच्या आमच्याकडे येतात घातले दुकान देती आली दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. भगवान परमात्मा फक्त संतांकडेच आहे आणि संतच तुम्हाला आम्हाला तो भगवान परमात्मा प्राप्त करून देऊ शकतात. मग त्या संतांना शरण जात असताना ऐसी याचा पदर धरा जेणे देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. साधू संत तुम्हाला आम्हाला तो भगवान परमात्मा देऊ शकतात. म्हणून साधू संतांच्या नादी लागावं. नादी लागतो कुणाच्याही नादी लागून जमत नाही. साधू संतांच्या नादी लागावं, श्री गुरूंच्या नादी लागावं म्हणता येईल नाही का. श्री गुरूंच्या पदर धरावा, असा श्री गुरूंचा पदर धरावा जेणेकरून तुम्हाला आम्हाला त्या स्वस्वरूपाचं ज्ञान होईल, तुम्हाला आम्हाला त्या भगवान परमात्म्याला समजता येईल. आणि त्याला समजलं की मगच त्याच्याकडे मागू शकतो. पाहुण्याला राम राम, राम राम कुणाला म्हणतात घालतात तो गावामध्ये. ओळखीच्या पाहुण्याला राम राम घालता का बिगर ओळखीच्याला घालता. बिगर ओळखीच्याला घातल्या त्याला काय वाटेल. आता ओळखीच्यालाही लोक घालत नाहीत ती गोष्ट वेगळी. पण बिगर ओळखीच्याला राम राम घातला म्हटले चला आमच्या घरी जेवायला, तो येईल का नाही येऊ शकत. मग देवाची भक्ती करत असताना पुन्हा देवाकडे, ज्या देवाकडे आम्ही हात जोडतोय, ज्या देवाकडे आम्ही मागतोय त्याची आणि आपली ओळख असावी. आणि ओळख कुणाच्या मार्फत होऊ शकते तर संतांच्या मार्फत त्या देवाची ओळख होऊ शकते. याची जन्मी ओळखी करा आत्माराम. याच जन्मामध्ये त्या आत्मारामाची ओळख करून घ्यायची आणि त्याची जर ओळख झाली की मग त्याची भक्ती करता करता त्याच्याकडे आपण मागता येईल. आणि असाच अधिकार संपन्न असणारे नामदेवराय देवाकडे मागतायत. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. देवा तुला जर काय द्यायचं असेल, संतांनी दान मागितलं देवाकडे. काय संत उदार आहे. विश्वमौलीत ज्ञानोबा या लोकांनी त्यांना त्रास दिला तरी पसाय दानासारखं दान माझ्या माऊलीने देवाकडे मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे मागेंते तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे पसाय दान माझ्या साधू संतांनी देवाकडे मागितलं. म्हणजे तुकोबाराया म्हणताय हेच दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गाईड आवडी हेची माझी सर्व जोडी. अशा प्रकारचं दान तुम्ही आम्ही देवाकडे मागितलं ना, तुमचं आमचं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार. आजच्या हरिकीर्तनातून घरी न्यायचं असेल तर सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट भवसिंधू. सार आणि असर काय याचा निवाडा करून तुम्ही आम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करूया. सार सार विठोबा नाम तुझे सार. भगवान परमात्म्याचं नाम हे एकमेव सार गोष्ट आहे. जगत मिथ्य आणि ब्रह्म सत्य हा जगाच्या पाठीवरचा सिद्धांत आहे. हे जगत सगळं मिथ्य आहे, हे रयाला जाणार आहे. इथं ब्रह्मच एकमेव सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. भगवान परमात्मा एकमेव सत्य आहे. त्याची भक्ती करूया, त्याचंच नामस्मरण करूया. जीवन यथार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. कीर्तन
समारोपाकडे नेत असताना मी नेहमी कीर्तनातून सांगत असते, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग जसा एका यशस्वी स्त्रीचा हात असतो, तसं माझ्या पाठीमाग माझ्या दोन्ही कुटुंबियांचा हात आहे. माझं नाव जर वाचलं असेल तर तुम्ही पत्रिकेवर नाव आहे मुक्ताताई महाराज गायकर आणि विश्वासराव, या दोन्ही कुटुंबियांचा हात आहे. आई वडिलांचे संस्कार, सासू सासऱ्यांचं असणारं पाठबळ आणि पतिराजांची असणारी अनमोल अशी साथ, म्हणून 1.5 महिन्याच्या बाळाला घेऊन मला रोजही कीर्तनरूपी सेवेला जाणं शक्य होतंय. ही केवळ माझ्या श्री गुरूंची इच्छा आहे. देवाने केवढं मोठं दान द्यावं, याच्यापेक्षा मोठं दान देवाने देऊच नाही मी म्हणते. अरे सगळ्याच गोष्टीमध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये कोणीही परमार्थ करेल, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करणं हे भगवान परमात्म्याने केलेली कसरत आहे, देवाची दिलेली परीक्षा आहे. तुम्ही आम्ही सुद्धा प्रत्येक ठिकाणी मागं वळून न पाहता पुढेच आम्ही न आहे या न्यायाने जर भगवान परमात्म्याची भक्ती केली, निश्चितच तुम्हाला आम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. फळाची अपेक्षा करण्यापेक्षा कर्म करत चांगलं राहूया, फळ चांगलंच मिळणार आहे. झालेली सेवा आपण हरीश पांडुरंग परमात्मा, विश्वमौली ज्ञानोपरया, जगद्गुरु तुकोबरया, शांती ब्रह्मनाथ बाबा आणि ज्यांच्या कृपा प्रसादाने इथपर्यंत येण्याचा योग आला असे असणारे समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादामुळे कुठल्याही शिक्षण संस्थेत शिकायला न जाता हे दान जे काही मिळालंय हे महात्म्यांचे कृपा आशीर्वाद आहे. माझ्या संतांनी दिलेलं दान आहे, हे माझ्या परमात्म्याने दिलेलं दान आहे. इथपर्यंत येण्याचा योग आला. आज ज्यांची जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातोय असे असणारे दत्तात्रय भगवान, त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, त्यांची जर ओळख नसती तर इथपर्यंत येण्याचा योग आला नसता. आमचे सर्वांना परिचित असणारे माऊली महाराज कोरडे असतील, आज नारद तुंबरासारखी ज्यांनी साथ दिली परमार्थात, एक तर बाप तरी असतो नाही तर बेटा तरी असतो, पण आज इथं जोडीने उपस्थित आहे, बापाही आहे आणि बेटाही आहे. एकदा जोरदार टाळ्या या जोडीला सुद्धा झाल्या पाहिजे. आमचा झाबरे दादा असेल, आमचे मामा असतील, हे दोन्ही गायकवृंद असतील, आमचे जयराम महाराज असतील, इतकं सुंदर असं गोड असं नियोजन. तुम्ही म्हणाल यांचं नाव घेतलं आमचं नाव घेतलं नाही. सर्व उपस्थित साधक बंधू भगिनी असतील, माझ्यावर प्रेम करणारे माझी माणसं असतील, निश्चित तुमच्या सुद्धा चरणाविंदावर सेवा समर्पित करते. आज ज्यांच्यामुळे हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, आमचे साऊंड सर्व्हिस वाले दादा असतील, त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करते. आमचे विणेकरी बाबा असतील,